सगळ्यात मोठी गोष्ट मी जिथे राहतो, माझं घर, माझ्या घरात 4 मतं, माझी आई, माझी मुलगी, माझी पत्नी आणि मी, तिथे आम्हाला काही 2च मतं. म्हणजे माझ्या आईने किंवा माझ्या पत्नीने किंवा माझ्या मुलीने मला मतदान केलं नाही. ईव्हीएमच्या माध्यमातून या निवडणुकीमध्ये मोठ्या पद्धतीनं घोळ घालण्यात आलेला आहे. ईव्हीएमच्या माध्यमातून जर निवडणुका या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जर होत राहील तर या देशातली लोकशाही सुद्धा संपुष्टात येईल. अशा ईव्हीएम हटाव आणि बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका घ्याव्या असा सूर आज चर्चेमध्ये सर्व लोकांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. आणि या सर्व लढ्याचं सूत्र हे माननीय पवार साहेबांनी हातामध्ये घ्यावं. सर्व पक्षांना एकत्र आणून इलेक्शनमध्ये ईव्हीएमचा बॉयकॉट, ईव्हीएम तिथून हद्दपार करण्याची मागणी त्या ठिकाणी करण्यात आली. आणि पुढचे इलेक्शन्स त्या ठिकाणी बॅलेट पेपरच व्हावे. आणि बॅलेट पेपरवर इलेक्शन होत नसतील तर पुढच्या काळामध्ये पुढे होणाऱ्या इलेक्शनचा बॉयकॉट सुद्धा सर्व विरोधी पक्षांनी एकमतानं करावं असा सर्वांचा सूर या चर्चेमध्ये त्यानिमित्तानं